मोर्चा काढण्याचा काय नेमक्या मागण्या आहेत? आज सर्व राज्यातील समन्वय समितीने एकाच दिवशी संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पुकारलेला आहे। 15 मार्च 2024 रोजी शासनाने संच मान्यतेच्या बाबतीमध्ये एक शासन निर्णय काढला आणि 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी सुद्धा एक असा अन्यायकारी शासन निर्णय काढला। त्या शासन निर्णयानुसार गोरगरीब मुलांचे जे शिक्षण आहे ते धोक्यात आलेले आहे। मराठी शाळा बंद पाडण्याचं धोरण या शासन निर्णयातून सिद्ध होत आहे। सर्व शिक्षकांनी या ठिकाणी एकजूट दाखवून या ठिकाणी त्यांनी आपल्या मागण्या या ठिकाणी मांडत आहेत। यामध्ये प्रमुख मागण्यामध्ये 15 मार्च 2024 आणि 5 सप्टेंबर 2024 चे जे शासन निर्णय आहेत ते मागे घ्यावे। मुख्यालयाच्या ज्या अटी आहेत त्या मागे घेण्यात याव्या। त्याचप्रमाणे 7व्या वेतन आयोगातील काही त्रुटी आहेत त्या सुद्धा शासनाने सोडवाव्यात। त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसापासूनची प्रलंबित मागणी आहे जुनी पेन्शनची। वारंवार शिक्षक या ठिकाणी आंदोलन करतात आणि या आंदोलनाला कुठल्याही प्रकारची शासन दाद देत नाही। म्हणून आज या ठिकाणी सर्व राज्यातील कर्मचारी एकजुटीने या ठिकाणी आलेले आहेत। राज्यातील कर्मचारी त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील सर्व समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या या आंदोलनामध्ये सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी यामध्ये आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती केलेली आहे। जर या मधल्या काळामध्ये शासनाने आमच्या जर मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर पासून आम्ही आमरण उपोषण किंवा कुठले साखळी उपोषण या ठिकाणी करणार आहोत। म्हणून मी शासनाला या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की आमच्या मागण्या लवकरात लवकर त्यांनी मान्य कराव्या, अन्यथा आम्ही 2 ऑक्टोबर पासून महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून आम्ही आंदोलन पुकारणार आहोत।